विद्यमान सरकारच्याद्वारे किंवा याच्या अगोदरची जी सरकारं होती त्यांच्याद्वारे सुद्धा 1990पासून लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून सरकारी कंपन्यांचं मोठ्या प्रमाणावर खाजगीकरणाचं धोरण आखण्यात आलं। त्याच्यासाठी डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री, निर्गुंतवणूक मंत्रालयाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आणि ज्या 350 सरकारी उपक्रम आहेत, सरकारी कंपन्या आहेत, या 350 सरकारी कंपन्यांचं टप्प्याटप्प्यानं खाजगीकरणाचं धोरण आखण्यात आलेलं आहे। या धोरणाच्या अनुषंगानं साधारणपणे 28 ते 30 कंपन्यांचं पूर्णतः खाजगीकरण करण्यात आलेलं आहे। 85 कंपन्या अशा आहेत की ज्या कंपन्यांचं हे 50% जास्त खाजगीकरण करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित 212 कंपन्या आहेत की या कंपन्यांचं खाजगीकरण हे 6% तर 46% आहे। म्हणजे काही कंपन्या 10-20% त्यांचे शेअर्स जर बाजारामध्ये विकले गेले तर त्यांचंसुद्धा खाजगीकरण होणार आहे। अशा पद्धतीनं जो एक वातावरण इथल्या व्यवस्थेकडून निर्माण केलं जात आहे की थोड्याच कंपन्यांचं खाजगीकरण झालेलं आहे, ही मात्र वस्तुस्थिती नाही आहे। 100% कंपन्यांचं खाजगीकरण करणं याच्यावरच इथली शासक वर्ग आणि व्यवस्था काम करत आहे। हे बहुजन समाजातील पुढारी, कार्यकर्ते, नेते, कर्मचारी आणि समाजहित जाणणारे हितचिंतक लोक आहेत, त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे। कारण या कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सरकारच्या तिजोरीमध्ये रिसोर्स किंवा फंड्ससुद्धा जमा होतो। यांच्यामधून मिळणारा लाभांशरूपी मिळणारा जो निधी आहे तो जवळजवळ 1.25-2 लाख करोड रुपये एवढा निधी सरकारच्या तिजोरीत जमा होतो, ज्या कल्याणासाठी वापरला जातो। हा निधीसुद्धा टप्प्याटप्प्यानं बंद होणार आहे। म्हणजे नफ्यात असणाऱ्या कंपन्या बंद करण्याची आवश्यकता नसतानासुद्धा सरकार त्या बंद करत आहे। याच्या पाठीमागचं मुख्य कारण आहे या सरकारी कंपन्यांमध्ये संविधानाच्या धोरणानुसार आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16च्या धोरणानुसार या ठिकाणी या क्षेत्रामध्ये नोकऱ्या देणं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, SC ST OBCच्या लोकांना नोकऱ्या देणं, त्यांना चांगल्या प्रकारचा पगार आणि आर्थिक संपत्ती त्यांची उन्नत होणं, या सगळ्या गोष्टी याच्याशी संबंधित हे असल्यामुळं ते बंद करणं, त्यांचे हक्काधिकार नष्ट करणं आणि त्यांना या देशामध्ये सर्व प्रकारच्या प्रतिनिधित्वापासून वंचित करून त्यांना गुलाम मजबूर ठेवणं, आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या त्यांना संपवणं, कमकुवत करणं, शक्तिविहीन करणं आणि त्यांना गुलाम बनवण्याचाच हा एक कार्यक्रम आहे। महापुरुषांच्या आंदोलनामधून, त्यांच्या त्यागामधून, त्यांच्या समर्पणातून, त्यांच्या बलिदानातून ह्या सगळ्या हक्क अधिकार मिळालेले होते आणि त्या हक्क अधिकाराच्या अंतर्गत ह्या नोकऱ्या मिळत होत्या, त्या संपवल्या जात आहेत। दुसरी गोष्ट आहे की याच्या माध्यमातून याच कंपन्यांमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली गेली होती ती EPFOच्या माध्यमातून केली जात होती आणि त्या EPFOच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जात होती। आता या सरकारी कंपन्यांमधली इन्व्हेस्टमेंट संपत असल्यामुळे EPFO तिकडे इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, म्हणून PFRDA नावाची एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आणि कर्मचाऱ्यांचा पैसा त्याच्यामध्ये गुंतवला जातो आणि त्याच्या माध्यमातून खाजगी क्षेत्रात गुंतवला जात आहे आणि खाजगी क्षेत्रात हा पैसा गुंतवला गेल्यामुळे असा पैसा अंबानी अदानींच्या कंपन्यामध्ये तर आहेच, विजय मल्ल्या असेल किंवा नीरव मोदी असेल, यासारख्या पळून जाणाऱ्या उद्योगपतींच्या कंपन्यांमध्ये जर असा पैसा गुंतवला गेला असेल किंवा भविष्यात गुंतवला जाणार असेल तर कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळणार नाही। म्हणजे ही न्यू पेन्शन स्कीम जी आहे ती न्यू पेन्शन स्कीम नाही, खरं जर तिचं बारीक विश्लेषण केलं तर ती नो पेन्शन स्कीम आहे आणि या नो पेन्शन स्कीमचे बळी बहुजन समाजातील हजारो कर्मचारी पडलेले आहेत, त्यांचं भवितव्य टांगलेलं आहे। ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। या सगळ्या गोष्टीपासून कामगारांना वंचित करण्यासाठी, कामगारांचे संविधानिक अधिकार किंवा लेबर लॉ संपवण्यासाठी महापुरुषांनी विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचं हित डोळ्यासमोर ठेवून, कारण बहुजन समाजातीलच लोक मोठ्या प्रमाणावर मराठा, माळी, साळी, कोळी, सुतार, धनगर, लोहार, कुंभार, महार, मांग, चांभार या ज्या बहुजन समाजातील जाती समूहातील लोक आहेत, हेच लोक कष्टकरी आहेत, कामकरी आहेत, शेतकरी आहेत
आणि या कष्टकरी कामकरी लोकांचं हित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या हितासाठी कामगार कायदे बनवलेले होते. आणि हे जे कामगार कायदे बनवलेले होते त्या कामगार कायद्यामध्ये रजेचा अधिकार असेल, कम्पेन्सेशनचा नुकसान भरपाईचा अधिकार असेल, आरोग्याचा अधिकार असेल, रिएम्बर्समेंट मेडिकल रिएम्बर्समेंटचा अधिकार असेल, रजेचा अधिकार असेल किंवा वेतनवाढीचा चांगलं वेतन मिळण्याचा अधिकार असेल, नोकरीतील सेक्युरिटी असेल, नोकरीत कायम होणं असेल, पेन्शन असतील, अशा प्रकारचे भवितव्याचे शेकडो अधिकार 142 कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले होते. मध्यंतरीच्या काळामध्ये LPGच्या माध्यमातून, खाजगीकरणाच्या धोरणाच्या माध्यमातून हे कायदे बनवले. हे कायदे जे आहेत ते नष्ट करण्यात आलेले होते. आणि आता केंद्र सरकारने राहिलेले 29 कायदे जे महत्त्वाचे कायदे होते हे सगळे कायदे डिमॉलिश केलेले आहेत, रद्द केले, ॲबॉलिश केले आणि त्याच्याऐवजी नवीन 4 कोड बनवलेले आहेत. आणि या 4 कोडच्या माध्यमातून कामगारांचं जीवन, भवितव्य, वर्तमान सर्व काही उद्ध्वस्त केलेलं आहे. आता कोणत्याही कामगाराला सेवेतून कधीही काढता येऊ शकतं अशा प्रकारची व्यवस्था बनवलेली आहे. 300पेक्षा कमी कामगार ज्या आस्थापनामध्ये असतील अशा कंपन्या केव्हाही बंद केल्या जाऊ शकतात. त्याच्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही, अशा प्रकारचा कायदा बनवलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रॅज्युटी जी आहे, कामगाराला काढून टाकताना कोणत्याही दिवशी त्याला कामावरून काढून टाकलं जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी त्याला फक्त 15 दिवसाचं वेतन दिलं, ग्रॅज्युटी दिली की त्याला कामावरून नुकसान भरपाई मिळणार नाही, त्याला काढून टाकता येऊ शकतं. त्याचप्रमाणे ट्रिब्युनल्स जे होते, जे कामगार न्यायालय होती ती आता रद्द केली आणि राज्यस्तरावर ट्रिब्युनल्स निर्माण केलेले आहेत. त्या ठिकाणी रिटायर जज असणार आहेत की जे पूर्ण वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे इथे जिल्हा स्तरावर कामगार न्यायालय असून सुद्धा कामगारांना न्याय मिळत नाही. राज्यस्तरावर कोणता कामगार जाऊन त्याला न्याय मिळणार आहे, म्हणजे न्याय मिळण्याची व्यवस्थासुद्धा याच्यामध्ये असणार नाही आहे. त्यानंतर मिनिमम वेजेस ॲक्ट संपवलेला आहे. अशा अनेक कायदे जे आहेत ते संपून कामगारांचं भवितव्य नष्ट केलेलं आहे. आणि म्हणून या सर्व बाबतीमध्ये कामगार वर्गानं, कर्मचारी वर्गानं जागं झालं पाहिजे आणि याच्याविषयी शक्तिनिशी आंदोलन संपूर्ण भारतभर उभं केलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून आपल्या समस्यांचं समाधान होईल. याच्यासाठी राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ आणि त्याच्या सहयोगी संघटना यांच्या माध्यमातून देशभर आंदोलन उभं करण्याचं काम, कामगार वर्गाला जागृत करण्याचं काम आणि त्यांना संघटित करण्याचं काम चालू आहे. आज या ठिकाणी राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाच्या प्रोटॉन विंगचं 3रं विभागीय अधिवेशन संपन्न झालं. शेकडो कामगारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सभासदत्व स्वीकारलेला आहे. हा कारवा असा वाढत जाऊन आपणा सर्वांना यश मिळो आणि ही जी अन्याय करणारी, शोषण करणारी व्यवस्था आहे ती रोखण्यामध्ये, संपवण्यामध्ये आपल्याला यश आलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी साथ सहयोग करायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय मूल्यवासी, जय भारत. एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये काय सांगणार? न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये राईट टू एज्युकेशन कायदा जो आहे की जो राईट टू एज्युकेशन कायदा आपल्याला सांगतो 25% मोफत. 25% मोफत याचा अर्थ आहे 75% विकत. म्हणजे आम्हाला राईट टू एज्युकेशनमधून 75% विकत शिक्षण घ्यायला भाग पाडलं. आणि त्याच्यासाठी शेकडो खाजगी शाळा ज्या आहेत 2010 नंतर आपल्या आजूबाजूला गल्लीबोळामध्ये या खाजगी शाळा उभ्या झाल्या आणि आमचं शोषण करण्याचं काम, रक्ताचं शोषण करण्याचं काम, आर्थिक शोषण करण्याचं काम या शाळांच्या माध्यमातून सुरू आहे. आता हीच व्यवस्था पूर्व प्राथमिकला सुद्धा आणलेली आहे आणि हीच व्यवस्था आता 12वीपर्यंत आहे. याचा अर्थ पूर्व प्राथमिकपासून 12वीपर्यंत शिक्षणाचं खाजगीकरण करणं. त्याचप्रमाणे याच्यामध्ये स्कूल कॉम्प्लेक्स उभे केले जाणार आहेत आणि या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये ज्या काही आजूबाजूच्या 10-20 किलोमीटरच्या शाळा आहेत त्या बंद करून एकच शाळा निर्माण केली जाणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून या प्राथमिक शिक्षण संपवणं हा आणि माध्यमिक शिक्षण संपवणं हा त्याच्या पाठीमागचा डाव आहे. याच्यामध्ये जे काही पारंपरिक शिक्षण आहे व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून ते पारंपरिक शिक्षण दिलं जाणार आहे. गवंडी काम कसं करावं, प्लंबिंगचं काम कसं करावं, सफाई कशी करावी, जोडे कसे शिवावेत, मडकी कशी बनवावीत, अशा प्रकारचं पारंपरिक शिक्षण जे आहे ते दिलं जाणार आहे. म्हणजे हे एका प्रकारे जाती व्यवस्थेला पूरक अशा प्रकारचं काम करायला लावून ती बळकट करण्याचं या शिक्षणाच्या माध्यमातून धोरण आहे की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही आहे. बांधवानं याच्या माध्यमातून महाविद्यालये जे आहेत त्यांचं ॲफिलेशन रद्द केलं जाणार आहे आणि महाविद्यालये जी आहेत ती ॲटोनॉमस म्हणजे
करून त्यांना स्वायत्त अधिकार दिले जाणार आहेत आणि खाजगी व्यवस्थेमार्फत ही चालवली जाणार आहेत. 25,000 सरकारी महाविद्यालय, अनुदानित महाविद्यालय बंद करून उच्च शिक्षणसुद्धा संपवलं जाणार आहे. या बाबीकडं शिक्षकांनी, त्यामुळे त्यांची नोकरी आणि भविष्यातील शिक्षण संपणार आहे, या बाबीकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आणि ही जी बहुजन विरोधी नवीन शैक्षणिक धोरण आहे 2020चं, ते हाणून पाडलं पाहिजे आणि योग्य आणि हिताचं नवीन शैक्षणिक धोरण बनवण्यास भाग पाडलं पाहिजे.